राजस्थानच्या जैसलमेरमधील म्हणजेच वाळवंटाच्या हृदयातील सोनेरी वाळूत झाकलेलं एक प्राचीन ओसाड असलेलं गाव म्हणजे कुल्हारा. हे गाव आज भुताटकीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षापूर्वी येथे पालीवाल ब्राह्मण कुटुंबे राहत होती. हे लोक शेती, व्यापार आणि पाण्याच्या व्यवस्थापनात निपुण होती. त्यामुळे गाव अतिशय श्रीमंत व सुखी होतं. पण आता दिवसाढवळ्या सूर्याच्या प्रकाशातही हे गाव निर्जीव शवासारखं वाटतं. समृद्ध, विद्वान आणि सुंदर लोकांनी भरलेल्या ह्या गावात सुखाचा काळ जास्त दिवस टिकला नाही. त्या काळातील जैसलमेरचा दिवाण सालीम सिंह हा अतिशय अविचारी आणि हव्यासी माणूस होता. त्याची याआधी अनेक लग्न झाली होती, तरीही गावातील मुलींवर त्याची वाईट नजर नेहमीच असायची. आणि या कुल्हारा गावातील लोकांबरोबर तेच घडलं जे की व्हायला नको होतं. आसपासच्या गावात इथल्या मुखियाच्या मुलीच्या सौंदर्याच्या चर्चा खूप असायच्या. असं म्हटलं जातं की त्या काळातील सर्वात सुंदर मुलगी होती ती. आणि हीच गोष्ट सालीम सिंहच्या कानावर पडली. जेव्हा हे त्याने ऐकलं तेव्हा तो तडक त्या गावी गेला बघायला की ही मुलगी आहे तरी कोण. तिला पहिल्या नजरेत बघताच सालीम सिंग मंत्रमुग्ध झाला. त्यानं फरमान बजावलं, काही जरी झालं तरी मुखियाच्या मुलीचं त्याच्यासोबतच लग्न होणार. तिची इच्छा असेल तरी पण आणि नसेल तरी पण. मग त्याने गावातल्या लोकांना थोडी मुदत दिली विचार करण्यासाठी. जर हिचं लग्न माझ्याशी झालं तर मी ह्या गावाला कर आणि इतर निर्बंधांपासून मुक्त करेन आणि नाही झालं तर हे संपूर्ण गाव मी उद्ध्वस्त करून टाकेन. मग त्या मुखियांनी मुलीला नाईलाजास्तव विचारलं की तू आपल्या गावासाठी हे बलिदान द्यायला तयार आहेस का? सुरुवातीला ती नाही म्हणाली, पण गावातल्या लोकांचा विचार करून ती स्वतःची आहुती द्यायला तयार झाली. मग त्या रात्री जवळपासच्या 83 गावातले मुख्य लोक एकत्र जमले एका मोठ्या जागेत. आता काय करायचं यावर चर्चासत्र सुरू झालं. मुखिया खूप दुःखी होते, कारण हे लग्न करणं म्हणजे मुलीला मरणाच्या दारात सोडण्यासारखं होतं. बाकीचे लोकही दुःखी होते, कारण हे लग्न करून ती कधीच सुखी राहिली नसती. आणि गावावरचं संकट फक्त थोडा वेळ थांबणार होतं, पण कायमचं संपणार नव्हतं. सालीम सिंगचा अत्याचार एवढ्यात थांबणार नव्हता. त्याला जे जे हवं असेल ते तो कसंही करून मिळवणारच होता. त्यामुळे गावातील लोकांनी ठरवलं की ह्या अत्याचारापासून कायमची सुटका करून घ्यायची असेल तर हे गाव कायमचं सोडून द्यायचं. पण त्यांच्याकडे हे करण्यासाठी त्यावेळी अतिजलद अशा वाहतुकीच्या काही सोयी नव्हत्या, फक्त उंट असतील. पण सालीम सिंगकडे पूर्ण फौजफाटा होता, म्हणून ते ठरवून सुद्धा पूर्ण 84 गावं एका रात्रीत सोडून जाऊ शकत नव्हते. गावात अशा गोष्टींची चर्चा सुरू आहे याची बातमी सालीम सिंहपर्यंत पोहोचली आणि त्यानं त्याच वेळी ठरवलं की त्या गावावर चाल करून जायची. त्या मुखियाला मारून टाकायचं आणि त्याच्या मुलीला कायमचं आपलं बनवायचं. जेव्हा सालीम सिंह त्याचं सैन्य घेऊन गावात पोचला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण ह्या गावात एकही माणूस नव्हता. एवढंच काय, आसपासच्या 83 गावातसुद्धा एकही माणूस त्यांना सापडला नाही. सालीम सिंहने विचार केला, हे सर्व लोक पळून जाऊन कुठेतरी लपले असतील. त्यामुळे त्याने शोधाशोध सुरू केली. सगळीकडे शोधलं, पण त्यांचा मागमूस काही केल्या लागेना. 1-2 नाही तर हजारो माणसं होतीही. त्यांच्या जाण्याच्या पाऊलखुणाही नव्हत्या. जनावरं आणि लहान मुलं असल्याने एवढ्या जलद गतीने दुसरीकडे जाणं अशक्य होतं. आणि ह्या रात्रीपासून आजपर्यंत हे लोक कुठं गेली कुणालाच माहीत नाही. म्हणूनच हे भारतातील सर्वात मोठं गूढ रहस्य मानलं जातं. असं रहस्य जे कोणालाही अजूनपर्यंत माहिती करून घेता आलं नाही. पण खरी अडचण तर ही लोक गेल्यावर सुरू झाली. सालीम सिंगला हे गाव पुनर्वसित करायचं होतं, कारण त्याला पुन्हा या गावांवर शासन करायचं होतं. त्यानं पुन्हा गावात लोक राहावी यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण जे कोणी लोक या गावात राहायला यायचे ते काही दिवसातच हे गाव सोडून निघून जायचे. अशा अफवा पसरल्या होत्या की रात्री तिकडे लहान मुलांचे आणि बायकांचे रडण्याचे आवाज येतात. जवळपास कोणीच दिसत नाही, पण सभोवती माणसं असल्याचा आभास होतो, त्यांचा स्पर्श जाणवतो. अशा अफवांनी मुळं धरल्यावर कुल्हारामध्ये कोणीही पुन्हा राहण्याचा प्रयत्न केला नाही.
आणि 1825मध्ये जेही लोक सालीम सिंगच्या दबावाखाली इकडे राहण्यासाठी आले त्यांचं एकतर मानसिक संतुलन बिघडलं किंवा अकाली मृत्यू झाला. याच घटनेशी निगडीत 2 गोष्टी सांगितल्या जातात. एक म्हणजे इथल्या पालीवाल ब्राह्मणांनी गाव सोडण्याच्या आधी श्राप दिला की या गावात कोणीही पुन्हा राहायला आलं तर त्याला मृत्यू व भूताटकीचा सामना करावा लागला. म्हणजेच ज्यानेही कुलधाराच्या ओसाड भिंतीत पुन्हा जीव आणण्याचा प्रयत्न केला त्याला इथं राहू दिलं जाणार नाही, मृत्यू त्याच्या मागं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे पालीवाल ब्राह्मण तंत्रविद्येत माहीर होते आणि कुलधरा व आसपासच्या सगळ्या ब्राह्मणांनी त्या रात्री स्वतःची आहुती दिली. म्हणजेच त्यांनी आपली मुलं, बायको व जनावरांसहित स्वतःचा आत्मघात करून घेतला. म्हणजेच तंत्रविद्येच्या मदतीने आपली शरीरं तर मुक्त केली पण त्यांचे आत्मे अजूनही तिकडेच कैद आहेत. म्हणून आजही पर्यटक तिकडे जातात तेव्हा त्यांना ह्या आत्म्यांचं तेथील वास्तव्य जाणवतं. आता कुलधरा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अखत्यारीत आहे. सरकारने कुलधाराला एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. गावातील स्थानिक व पर्यटकांना सूर्यास्त झाल्यावर गावात भटकण्यास मनाई आहे. ज्या लोकांनी तिकडे रात्रीचं वास्तव्य केलं आहे ते सांगतात की रात्री इथे चमचमणारे दिवे, पावलांचे आवाज, हसण्याचे किंवा रडण्याचे आवाज येतात. काहींना काळ्या पांढऱ्या सावल्या फिरताना दिसल्या तर काहींच्या गळ्याभोवती हाताचे ठसे, शरीरावर ओरखडे येऊनच गाव सोडावं लागलं. आता आपण पुढे ऐकणार आहोत अशाच पर्यटकांचा थरारक अनुभव. कुलधारा, जिथे रात्र म्हणजे भीतीचा अंत नाही. पुण्याहून काही तरुण मुलांचा ग्रुप राजस्थानच्या वाळवंटात कुलधरा पाहण्यासाठी आला होता. गाईडने त्यांना सांगितलं हे गाव शापित आहे. सूर्यास्तानंतर इथे कोणीही थांबत नाही. पण मित्रांमध्ये धाडस जास्त व भीती कमी असते. त्या सगळ्यांनी ठरवलं की आज आपण हे कुलधरा गावचं रहस्य उलगडून पाहू. संध्याकाळी त्यांनी एक मोठी हवेली पाहायला सुरुवात केली. हवेलीतील वातावरण जड वाटत होतं. श्वास घ्यायला त्रास होत होता. तेथील भिंतींवर हाताचे जुनाट काळसर ठसे होते. एक मित्र म्हणतो, इथं एवढी शांतता आहे पण वाटतंय कोणीतरी आपल्याला बघतंय, स्पर्श करायचा प्रयत्न करतंय. एवढ्यात एक दरवाजा आपोआप कर्कश आवाज करत उघडला. त्यांना वाटलं कोणीतरी आत आहे. सगळे मित्र आत गेले तर तिथे फक्त जुन्या कपड्यांचा ढीग आणि त्यावर एक लाल साडी पडलेली दिसली. हवेमुळे आवाज झाला असावा असं सगळ्यांना वाटलं. ते अजून हवेलीमध्ये इकडे तिकडे फिरू लागले. मध्यरात्री अचानक हवेली लाल, तीच लाल साडी घातलेली बाई दिसली. तिचा चेहरा मोठ्या घुंगटमध्ये लपला होता. एका मित्राने धैर्य दाखवून तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला आणि एकदम तो बेशुद्ध पडला. ती लाल साडीतली बाई क्षणात हवेत गायब झाली आणि त्या मित्राच्या गालावर नखांचे खोल ओरखडे उमटले गेले. सगळे घाबरले. काय होतंय कुणालाच समजेना. खाली पडलेल्या मित्राला उचलून सर्वजण कसे बसे हवेलीच्या बाहेर आले आणि बाहेर येतात न येतात तोच त्यांना वाळून एक काळे कपडे घातलेली सावली दिसली. त्या सावलीचे डोळे लाल होते आणि ती जोर जोरात कर्कश आवाजात किंचाळू लागली. हवेत मृत्यूचं सावट पसरलं. वाळूचं वादळ उठलं. काही दिसेनासं झालं. हवेलीच्या सगळ्या खोट्या दरवाजे एकदम एकाच वेळी जोर जोरात आपटायला लागल्या. भीतीने थरथरत कसे तरी ते पळत पळत गाडीपर्यंत पोहोचले. गाडी सुरू करताच पुन्हा ती लाल साडीमधली बाई व खूप साऱ्या सावल्या दिसू लागल्या. पण जसं जसं ते गावाच्या बाहेर पडले तसं आवाज येणं बंद झालं आणि हवाही शांत झाली. दुसऱ्या दिवशी ते सगळे जैसलमेरच्या त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. बेशुद्ध पडलेला मित्र डोळे उघडतो पण त्याच्या तोंडातून फक्त एकच वाक्य निघतं, मी तिचे डोळे पाहिले आहेत, ती मला अजूनही बोलावत आहे. कुलधरा, जिथे रात्र म्हणजे साक्षात मृत्यू. या घटनेला आज खूप वर्ष उलटली आहे. आमच्यासोबत जे झालं ते खरं होतं की आमचा भ्रम होता हे कोणालाच माहीत नाही. फ्रेंड्स, प्लीज जर तुम्हाला माझ्या गोष्टी आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या पुढील भयकथा सर्वात वर दिसतील. पुढील भयकथा आहे स्लीप पॅरालिसिस, झोपेमधली कैद.
काळजी घ्या. धन्यवाद.